नमस्कार, वेलकम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला, आज काहीतरी आता घरी कोणीच नाही, काहीतरी बनवून खाणं आहे. आज पहिले ज्यूस पिऊ, बीटाचा ज्यूस. कसा बनवायचा चला ते पाहू आता आपण. ओके. आधी आता असे 2 बीटं घ्यायचे मस्त तात्यावाले आणि छानपैकी आता ते धुवून घ्यायचे. त्यानंतर मस्त नॅपकिन मस्त पुसून घ्यायचे. आता आपण हे नवीन यूट्यूबमध्ये ब्लॉगिंगमध्ये एक 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 होईल आता काय काय जे जे वाचते ते. चला चल बाबा याला शिवाला चलो चलो. आता हे सोलून घ्यायचे, मग कापायचे, या पातेल्यात टाकायचे, उकळून घ्यायचे. पाप तुम्ही आपल्याकडे रेकॉर्डिंग करायला माणूस नाही आहे बाबा, आपल्याला एकट्यालाच करावं लागतं सगळं. हे आधी व्यवस्थित कट करून घ्यायचे. स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे काय होतं ते माती गीती ते जात नाही. आणि दुसरी गोष्ट आपल्याला तर ते वरचे टरकलं काढून घ्यायचे. या प्रकारचे असे ते सोलून घ्यायचे, वरचं टरकल काढून टाकायचं गोल गुटून. ओके. लाल पुढे घ्यायचं. काल येताना ताते घेऊन आलो, काल आणले पण संध्याकाळी येताना. मस्त याचं काय करायचं, मस्त बारीक बारीक काप करायचे याचे, छोटे छोटे, खूप मोठे पण नाही करायचे, छोटे छोटेच करायचे. आता याला थोडेसे असे बारीक बारीक काप करून घेणे आपल्याला, म्हणजे काय होईल आपलं व्यवस्थित त्याचा प्लस करते. मला व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही करता येते, काप बनवून कापतो. या प्रकारचे असे बारीक काप करून घ्यायचे एकदम छानपैकी आणि मस्त लगेच आपल्या पातेल्यात घेऊन टाकायचे. सध्या आपली व्हिडिओ क्वालिटी व्हिडिओ हे सगळं असंच आहे बाबा. याला मस्त पाण्यात टाकून द्यायचं, काही दाण घ्यायचं नाही, काय नाही काय नाही काय. म्हणजे प्यायला एकदम स्वादिष्ट लागतं बरं काय. हे असं डायरेक्ट आपण बीट खायला घेतं ना, त्यावेळेस थोडंसं वेगळं लागतं, ते असं खायला आवडत नाही. पण आता जर समजा आपण या प्रकारचं बनवलं तर आपल्याला खायला आवडतं आणि प्यायलाही आवडतं. चला आता पुढची स्टेप. आता आपण 2 ग्लाससाठी 4 चमचे साखर घेतली आहे. आता ती तेवढी त्यात टाकून द्यायची. आणि याच्यात थोडंसं लिंबू जर टाकलं ना तर अजून भारी लागतं बरं का. आता काय करायचं आहे, आता याला उकळी येऊ द्यायची. आपल्याला 1 ग्लास पाणी अजून ॲड करायचं. आधी 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे, आता 1 ग्लास पाणी पुन्हा ॲड करायचं. जेणेकरून काय होईल आपल्याला गोडवा पण छान राहील आणि सुंदर लागतं बरं का ते. इंडक्शन यासाठी वापरणं लावलं की सध्या गॅसचा तुतडा आहे भाऊ, पण तुला जपूनच वापरणं आहे. त्यामुळं आधी हे काम ओके. याचा उकळी आली की संपते. अशी उकळी येऊ द्यायची. आणि आता काय करायचं आहे, 1 मिनटं समजा अशी उकळी चालू ठेवायची कंटिन्यू. आणि थोडंसं आपला जसं आपण गॅस स्लो करतो ना तसं इंडक्शन थोडं स्लो करायचं. म्हणजे थोडंसं उकळी त्याला जास्त येऊ द्यायची. आता याच्यावर ते पद्धतशीर उकळी घेतं, काही टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही काय नाही. म्हणजे आपलं सगळं बीटाचा ज्यूस बीटाच्या आतमध्ये जे आहे ते सगळं त्यातून बाहेर पडत, काही टेन्शन नाही. ज्यूस मस्त असं थंड करून घ्यायचं आणि लगेच मस्त आपण चाळणी ठेवायची. ओके, एक सोडून 2 ग्लास.
हे तर वाईन वाईनच वाटायला वाईनपेक्षा कमी नाही. आणि हे जे जातं तर हे मस्त खाता येतं सलाद म्हणून, तेही गोड लागतं मस्त एकदम छान. मस्त एकदम. साडू चेस.